बातमी। भाजप काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। काँग्रेसचे 10हून अधिक नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे। नवी मुंबई या ठिकाणी अगदी काही वेळातच हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता काँग्रेसला हा मोठा धक्का बसलेला आहे। काँग्रेसचे 10हून अधिक नगरसेवक आज भाजपात प्रवेश करतात। तडीपार गुन्हेगार अनिल भोसले प्रचारात आहेत। पुणे पोलीस आयुक्तांचं मात्र यावर दुर्लक्ष होतंय। काँग्रेसचे उमेदवार राजू पवार यांनी हा आरोप लगावलाय। भाजप उमेदवार रेश्मा भोसले यांचा प्रचार करण्यासाठी त्यांचे पती तडीपार गुन्हेगार अनिल भोसले हा प्रचारासाठी मतदारसंघात फिरतोय। याबाबतचा सीसीटीव्ही काँग्रेसचे उमेदवार राजू पवार यांनी दाखवला असून पुणे पोलीस आयुक्तांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी अनिल भोसले यांच्यावर गुन्हा दाखल असल्यानं त्याला तडीपार करण्यात आलाय। अनिल भोसले शिवाजीनगर वाकडेवाडी या ठिकाणी फिरतानाचा हा सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे। तर काँग्रेसचे उमेदवार राजू पवार यांनी मात्र आता पोलिसांवर आरोप लगावलेला आहे। पुणे पोलीस आयुक्त याकडे दुर्लक्ष करत असल्याचा हा आरोप लगावण्यात आला। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, या संदर्भात काय अधिकची अपडेट? खरं तर काँग्रेसचे उमेदवार आहेत राजू पवार यांनी हा आरोप केलेला आहे। जिल्हा बंदी असतानाही अनिल भोसले हे त्यांच्या पत्नीसाठी त्या भागामध्ये प्रचार करतायत किंवा भेटीगाठी घेतात अशा पद्धतीचा आरोप आहे। इतकंच नव्हे तर काही जणांना धमकावलं जात आहे असा सुद्धा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पोलीस नेमकं काय करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अनिल भोसले हे माजी आमदार आहेत, त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप झालेला होता, त्याच्यामुळे त्यांना कारागृहामध्ये शिक्षा देखील त्यांनी भोगलेली आहे। आणि काही दिवसांपूर्वीच ते जामिनावर बाहेर आलेले होते। जामिनावर बाहेर आला असताना सुद्धा त्यांना पुणे शहरामध्ये बंदी करण्यात आलेली होती। न्यायालयाकडून काही अटी शर्ती घालण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना जिल्हा बंदी असतानाही ते पुण्यात त्यांच्या पत्नीच्या प्रचारासाठी उतरल्याचं दिसून येत आहे। अशा पद्धतीचा आरोप आहे। काही सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेले आहेत ज्याच्यामध्ये त्या प्रभागामध्ये अनिल भोसले हे वावरताना दिसतात आणि त्यामुळे आता पोलीस नेमके त्यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण अनिल भोसले यांच्याकडून काही व्यक्तींना तिथं धमकावलं जात आहे असा सुद्धा आरोप राजू पवार जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी केलेला आहे। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद दिलेल्या अपडेट संदर्भात। पुढल्या बातमीकडे। ठाण्यातील राबोडी परिसरात तणावाचं वातावरण आहे। दोन्ही राष्ट्रवादीतील नेते समोरासमोर आल्यानं हा तणाव निर्माण झालाय। जितेंद्र आव्हाड, नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। ठाण्यातील राबोडी परिसरात दोघेही एनसीपी गटातील नेते समोरासमोर आल्यानं काही काळ त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। काल मध्यरात्री ठाण्यातील राबोडी परिसरात दोघेही एनसीपी पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं हा तणाव निर्माण झाला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।